5 कोल्हे आणि 300 पक्ष्यांची सुटका. नंदुरबार पोलिसांकडून वन्यजीव तस्करांच्या मुसक्या आवळल्यात. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करत आंतरराज्य वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश केला आहे. विसरवाडी नजीक असलेल्या बर्डीपाडा टोल नाक्यावर सापळा रचून पोलिसांनी एका लाल रंगाच्या आयशर ट्रकमधून तस्करी केले जाणारे 5 दुर्मिळ कोल्हे, 99 अलेक्झांड्रिन पोपट आणि 190 तीतर पक्षी जप्त केले आहेत. या कारवाईत मालेगाव येथील 3 तस्करांना ताब्यात घेण्यात आले असून एकूण 23,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की मालेगावहून गुजरातच्या वडोदराकडे एका आयशर ट्रकमधून क्रमांक MH41 AU 2352 प्रतिबंधित वन्यजीवांची तस्करी होत आहे. पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस व अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बर्डीपाडा टोल नाक्यावर सापळा रचला. संशयित वाहन अडवून तपासणी केली असता वरून भाजीपाल्याचे कॅरेट रचलेले होते. मात्र त्याची सखोल झडती घेतली असता पोलिसांना आतमध्ये पिंजऱ्यात डांबलेले कोल्हे आणि पक्षी आढळलेत. जप्त करण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये भारतीय बेंगॉल कोल्ह्यांचा समावेश आहे. यात 4 मादी आणि 1 नर असून त्यांचे वय साधारण 6 ते 8 महिने आहे. तज्ज्ञांच्या मते ही प्रजाती प्रामुख्याने तेलंगणा, कच्छ आणि राजस्थानमध्ये आढळते, तर उत्तर महाराष्ट्रात ती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय पुणे, हडपसर आणि चिमठाणा परिसरात आढळणारे दुर्मिळ लाल चोचीचे अलेक्झांड्रिन पोपटही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली आहे. शेजाद अहमद अतिक अहमद वय 47 राहणार मालेगाव, मोमीन मोहम्मद मोईन समसुल हक वय 32 राहणार मालेगाव, शेख सोहेल शेख अफजल कुरेशी वय 24 राहणार मालेगाव. रात्री 12:30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी सर्व वन्यजीव वन विभागाच्या ताब्यात दिलेत. नवापूर येथील वन विभागाच्या विश्रामगृहात त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर विवेक कुवर यांनी या सर्व प्राण्यांची वैद्यकीय तपासणी केली असून सर्व प्राणी व पक्षी सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. कोल्ह्यांना चिकन तर पक्ष्यांना गहू बाजरीचे दाणे देऊन त्यांची भूक शमवण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यांनी सांगितले की हे एक मोठे आंतरराज्य तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता आहे. हे प्राणी कोणत्या जंगलातून पकडले आणि वडोदरा येथे कोणाला दिले जाणार होते याचा शोध घेण्यासाठी पथकं गुजरात आणि महाराष्ट्रात रवाना करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ आणि LCBच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. नमस्कार. 13 एप्रिल 2026 रोजी एक गुप्त बातमीदारांकडून बातमी मिळाली होती की एका वाहनामध्ये MH49 AU 2352 या वाहनामध्ये काही वन्यजीवी प्राण्यांची तस्करी होत आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी या गाडीच्या नाकाबंदी करून या गाडीला थांबवण्यात आलं. गाडीमध्ये त्याची तपासणी केली असता त्यामध्ये काही प्रकारचे वन्यजीवी आढळून आले, ज्यामध्ये कोल्ह्यासारखे प्राणी, त्याचबरोबर तीतर, त्याचबरोबर अलेक्झांड्रिन पोपट या जातीचे वेगवेगळे प्रकारचे प्राणी समोर आले. आणि त्या अनुषंगाने वन विभाग यांचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांचे मदतीने व त्यांचे प्रेसेन्समध्ये या कारवाई करण्यात आली आणि यामध्ये विसरवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 3.5 सह वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 याचे कलम 9, 39, 40, 49 ब व 51 प्राण्यांच्या छल प्रतिबंध अधिनियम 1960चे कलम 11 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्व जे प्राणी आहे ते वन विभागांना त्यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे आणि ते त्यांचे संरक्षण करत आहे. त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली वाहन आणि 3 आरोपी त्यांना या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे
आणि पुढचा तपास याच्यामध्ये सुरू आहे. सर, हे नेमके कुठून पकडण्यात आले होते आणि कशासाठी घेऊन चालले होते याचा काही तपास लागला का फक्त? आता खूप प्राथमिक दशेमध्ये तपास आहे, तर त्याबद्दल आतापर्यंत जी माहिती आहे त्याच्या अनुषंगाने सांगणे योग्य होणार नाही. तपास करून त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांची विचारपूस करून सखोल तपास करून आपण त्याच्यामध्ये वन्यजीवी कुठून प्राप्त करण्यात आले होते आणि यामध्ये अजून किती लोकांचा सहभाग आहे, त्याचबरोबर हे कुठे चालले होते याबद्दल सखोल तपास करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने सर्व जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि मग आम्ही याचे जे काही तपासाची प्रगती आहे त्याबद्दल पुढे नक्की कळू. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.